जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोला काय बाजारभाव मिळाले आहेत हे तर आपण पाहणार आहेच आहे. परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो लिलावाची वेळ बदललेली आहे आणि वेळ बदलल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी ह्या दोघांचंही सोयीचं नियोजन होणार आहे. मार्केट कमिटीने अतिशय चांगलं नियोजन केल्यामुळे शेतकरी बांधवांची चांगली सोय झालेली आपल्याला पाहायला मिळते. 8:30 वाजता लिलाव केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 एप्रिल 2026 पासून टोमॅटोची लिलावाची वेळ बदललेली आहे. 8:30ची वेळ करण्यात आलेली आहे. ह्या नियोजनाबद्दल शेतकरी बांधवांना सुद्धा एक चांगलं नियोजन झालेलं आहे. सकाळी लवकर माल येतो, व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची पण धावपळ होते. अर्थात जे दूरवरनं शेतकरी येत आहेत त्यांना सकाळची वेळ योग्य आहे, परंतु बदललेली वेळ मार्केट कमिटीने केलेलं नियोजन निश्चित चांगलं आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटने दिनांक 11 मे 2026 पासून टोमॅटोच्या लिलावाची वेळ बदललेली आहे आणि म्हणूनच आता शेतकरी बांधव या ठिकाणी आपण पाहतोय सगळे थांबून आहेत. 8:30 वाजता हे लिलाव सुरू होणार आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. काही वेळेला काही शेतकऱ्यांना असं वाटतं बाबा लवकर लिलाव हवेत, परंतु ही वेळ अतिशय योग्य असून दिवसभर लिलाव सुरू व्हायला हवेत. सकाळी 8:30 वाजल्यापासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत हे लिलाव सुरू राहणार आहे आणि मार्केट कमिटीनं केलेल्या नियोजनाचे शेतकरी बांधवांकडनं देखील स्वागत होते. आता वाजलेले आहेत 7:45. 8:30 वाजता लिलाव सुरू होणार आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आजवर म्हणजे गेले वर्षभर याच्या अगोदर लिलाव सगळे संपून जायचे. आता मात्र अद्यापही लिलाव सुरू झालेले नाहीत. शेतकऱ्यांनी सुचवलेला उपाय आणि मार्केट कमिटीला देखील असलेलं हे नियोजन मान्य आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये हे केलेलं नियोजन अतिशय चांगलं असून बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ आणि या ठिकाणी काम करत असलेले अधिकारी कर्मचारी यांचं खूप चांगलं नियोजन आहे. 8:30 वाजता टोमॅटोचा लिलाव या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण पाहतोय सगळी वाहनं अगदी व्यवस्थित लावण्यात आलेली आहेत. शिस्तीमध्ये सगळं कामकाज सुरू आहे आणि म्हणूनच नारायणगावची ही टोमॅटो मार्केट पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. आता ही सगळी व्यापारी मंडळीसुद्धा वेटिंगला आहेत. 8:30 वाजण्याची वाट पाहत आहेत. कधी एकदाचे 8:30 वाजता आहेत आणि आम्ही लिलाव घेतो आहे असं त्यांना वाटते. मार्केट कमिटीनं केलेलं हे नवीन नियोजन शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी निश्चित चांगलं आहे. पूर्वी लोक लवकर यायचे, दूरवरचे लोक रात्री मुक्कामी यायचे, पहाटे यायचे, परंतु आता सध्या हे केलेलं नियोजन आणि दिवसभर टोमॅटो मार्केट सुरू राहणार असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये एक समाधान देखील आहे. व्यापारी बांधवांना थोडंसं नवीन वाटणार आहे की आपण सकाळी लवकर आलो की लिलाव लवकर होत आहेत, परंतु केलेलं हे नियोजन शेतकरी बांधवांच्या हिताचं आहे. मार्केट कमिटीनं घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. दिवसभर मार्केट सुरू राहिलं तर शेतकऱ्यांचा ताजा माल या ठिकाणी विकला येऊ शकतो आणि टोमॅटोचे पैसे देखील अधिक येऊ शकतात. फक्त व्यापारी बांधवांनो सकाळी एक बाजारभाव, दुपारनंतर एक बाजारभाव असं होता कामा नये. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याबाबतची व्यापारी बांधवांनो काळजी घ्या. शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी अपेक्षा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.